अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ। तुम्हा सगळ्यांचं स्वामी श्रद्धा चॅनलवर खूप खूप मनापासून स्वागत। स्वामी कृपेने तुमचा आजचा दिवस शुभ जावो। स्वामी महाराज तुमच्या सर्व चांगल्या इच्छा पूर्ण करोत हीच मी माझ्याने प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते। आजच्या व्हिडिओमध्ये आपण खूप जास्त महत्त्वाची आणि प्रभावी सेवा बघणार आहोत। ही सेवा आपल्याला गुरुपौर्णिमा निमित्त करायची आहे, ते म्हणजे गुरुचरित्र पारायण। आता गुरुचरित्र पारायण जो व्यक्ती करतो तो मुळात खरंच खूप भाग्यवान असतो, कारण दत्त महाराज त्यांच्याकडनं इतकी प्रभावी सेवा करून घेत असतात। गुरुचरित्र हा ग्रंथ साधा सुद्धा नसून तो दैवी शक्तीने भरलेला ग्रंथ आहे आणि जी व्यक्ती या ग्रंथाचं पारायण करते तिचे सगळे दोष, तिच्या घरामध्ये वास्तुदोष असेल, तिला पितृदोष असेल, गृहपीडा असेल, शत्रुपीडा असेल, इतर कुठलेही दोष या पारायणाने नाहीसे होत असतात आणि आपली जी काही इच्छित मनोकामना आहे ती सुद्धा पूर्ण होत असते। दत्त महाराजांच्या कृपेने आपल्या घरामध्ये लक्ष्मी अखंड नांदत असते। इतका प्रभावी हा ग्रंथ आहे आणि जो कोणी हे पारायण करतो ना त्याला याचा अनुभव येतो म्हणजे येतोच। त्यामुळे जर तुम्हाला नक्की शक्य होत असेल हे नियम पाळणं, हे पारायण करणं, तर नक्की करण्याचा प्रयत्न करा। वर्षातून बघा असं म्हणतात की आयुष्यामध्ये एक तरी आपल्याकडनं गुरुचरित्र ग्रंथचं पारायण घडलं पाहिजे। पण तुम्हाला जितके जास्तीत जास्त या ग्रंथाचे पारायण करणं शक्य होईल तितके जास्तीत जास्त तुम्ही केले पाहिजे। पण आपण सगळे सांसारिक आहोत आणि आपल्याला कामामुळे किंवा संसाराच्या व्यापामुळे आपल्याला तेवढे पारायण करणं शक्य होणार नाही। पण बघा आपल्या यथाशक्तीनुसार वर्षातून एकदा जरी आपण हे पारायण केलं ना तरी सुद्धा त्याचं जे काही पुण्यफळ आहे ते आपल्याला खूप पटीने जास्त मिळणार आहे। तर आता आपण बघणार आहोत की हे पारायण नेमके आपल्याला कसं करायचं आहे। बघा गुरुचरित्र पारायण हे आपल्याला आता 10 तारखेला गुरुपौर्णिमा आहे, तर गुरुपौर्णिमा निमित्त आपल्याला ही सेवा स्वामींच्या चरणी रुजू करायची आहे। बरोबर, गुरुपौर्णिमेला आपल्याला उद्यापन आलं पाहिजे। आता सगळ्यात महत्त्वाचा प्रश्न हा येतो की गुरुचरित्र पारायण सांगता ही 7व्या दिवशी करावी की 8व्या दिवशी करावी। तर बघा गुरुचरित्र पारायण तुम्ही याची जी काही सांगता आहे म्हणजे सांगता म्हणजेच उद्यापन, याचं जे काही उद्यापन आहे तुम्ही 8व्या दिवशी सुद्धा करू शकता आणि बरेच सेवेकरी 7व्या दिवशी सुद्धा उद्यापन करता। का ते सांगते बघा, गुरुचरित्र ग्रंथामध्ये पण दिलेलं आहे की गुरुचरित्र पारायण सांगता ही आपल्याला 8व्या दिवशी करायची असते। खरं तर ह्या पारायण सांगता आपल्याला 8व्याच दिवशी करायची असते, कारण की 7 दिवस आपल्याला हे नियम पाळायचे असतात आणि जेव्हा आपण 8व्या दिवशी सांगता करतो तेव्हा आपल्याकडनं 7 दिवस नियमांचं पालन होतं व्यवस्थितपणे आणि 8व्या दिवशी आपल्याला उद्यापन करायचं असतं। जर तुम्हाला शक्य असेल ना 8व्या दिवशी उद्यापन करणं तर नक्की करण्याचा प्रयत्न करा। आता बघा तुम्हाला जर 8व्या दिवशी पारायणाची सांगता करायची असेल म्हणजे उद्यापन करायचं असेल तर तुम्हाला 3 तारखेला या पारायणाची सुरुवात करायची आहे। 3 ते 9 तारखेपर्यंत तुमचे 7 दिवसांचं हे पारायण जे आहे ते तुमचं पूर्ण होतं आणि 8व्या दिवशी तुमच्या पारायणाची सांगता होते, म्हणजे 10 जुलैला तुमच्या पारायणाची सांगता होते, उद्यापन होतं। जर तुम्हाला 7व्याच दिवशी उद्यापन करायचं असेल तुम्ही 4 तारखेला सुद्धा तुम्ही या पारायणाची सुरुवात करू शकता, जेणेकरून तुमच्या 7व्याच दिवशी म्हणजे 10 जुलैला तुमचं पारायणाचं उद्यापन होतं। आता बघा की पारायण कसं करायचं आहे। सगळ्यात आधी तुम्ही 3 तारखेला पारायण सुरू करा किंवा 4 तारखेला सुरू करा। तुम्हाला आदल्या दिवशी 1 गाय आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला चाणक्या करून खाऊ घालायच्या असतात। गव्हाच्या पिठात छोटे छोटे चाणक्या करायच्या, चपात्या करायच्या आणि त्या तुम्हाला 1 गाय आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला खाऊ घालायच्या असतात। ही सेवा विसरायची नाही, कारण की आपण त्यांना आमंत्रण देत असतो पारणाला, लक्षात घ्या। तर 1 गाय आणि 4 कुत्र्यांना तुम्हाला चाणक्या करून खाऊ घालायच्या असतात आणि दुसऱ्या दिवशी तुम्हाला पारायणाची सुरुवात करायची असते। आता पारायण कोणत्या वेळेत वाचावं तर पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 पर्यंत तुम्ही हे पारायण वाचू शकता। दुपारी 4 नंतर तुम्हाला हे पारायण वाचता येत नाही, म्हणून पहाटे 3 वाजल्यापासून ते दुपारी 4 पर्यंत तुम्हाला हे पारायण वाचायचं, लक्षात घ्या। आता बघा पारायणाची सुरुवात करताना सगळ्यात आधी येतं ते म्हणजे पूजा मांडणी। आता पूजा मांडणी कशी करायची तर एक पाट किंवा चौरंग घ्यायचा आहे, त्यावर तुम्ही लाल कलरचं किंवा पिवळ्या कलरचं तुम्ही वस्त्र अंथरू शकता। स्वच्छ वस्त्र अंथरायचं आहे, त्यावर तुमच्याकडे दत्त महाराजांची मूर्ती असेल, फोटो असेल किंवा स्वामींची मूर्ती असेल, स्वामींचा फोटो असेल ते तुम्हाला ठेवून घ्यायची आहे मध्यभागी। एका बाजूला तुम्हाला दिवा लावायचा आहे, त्या मूर्तीच्या उजव्या हाताला तुम्हाला कळस मांडायचा आहे। जर तुम्हाला कलश मांडायचा नसेल तुम्ही फक्त श्रीफळ जरी तुम्ही एका डिशमध्ये ठेवलं तरी पण चालणार आहे। त्यानंतर जपमाळ ठेवायची आहे, घंटी ठेवायची आहे आणि नैवेद्य म्हणून तुम्हाला खडी साखर, एका वाटीमध्ये खडी साखर तुम्ही ठेवू शकता किंवा साखर ठेवू शकता किंवा तुमच्याकडे जर एखादं फळ असेल तुम्ही ते फळ पण नैवेद्यासाठी तुम्ही ते ठेवू शकता। त्यानंतर गुरुचरित्र ग्रंथ तुम्हाला ठेवायचा असतो,
गुरुचरित्र ग्रंथ हा तुम्हाला नेहमी झाकूनच ठेवायचा असतो। ते पूर्ण 7 दिवस तुम्हाला झाकूनच हा ग्रंथ ठेवायचा असतो। फक्त ज्या वेळेमध्ये तुम्ही हे पारायण वाचणार त्याच वेळेमध्ये तो ग्रंथ तुम्हाला उघडायचा आहे। बाकी इतर वेळेस तुम्हाला झाकून ठेवायचा असतो, लक्षात घ्या। ब्लाउज पीसमध्ये तुम्हाला झाकून ठेवायचा आहे। आता तुम्हाला या पद्धतीने पूजा मांडणी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं आहे ते म्हणजे दिवा मग अखंड चालू ठेवायचा का 7 दिवस। जर तुम्हाला शक्य असेल ना तर 7 दिवस अखंड दिवा सुरू ठेवा। जर मध्ये विजला तर पुन्हा प्रज्वलित करायचा, मनात कुठलेही वाईट साईड विचार आणायचे नाहीत। तर अशा प्रकारे तुम्हाला ही पूजा मांडणी करायची आहे। आता पूजा मांडणी करून झाल्यावर आपल्याला संकल्प करायचा असतो। संकल्प कसा करायचा हे तुम्हाला सगळ्यांना माहित आहेच, नसेल माहित तर तो व्हिडिओ आपल्या चॅनलवर आहे, तुम्ही जाऊन बघू शकता की संकल्प कसा करायचा। तुमची जी काही इच्छित मनोकामना आहे, तुमच्या ज्या काही इच्छा आहेत तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे आणि तुम्ही हे पारायण तुमच्या कोणत्या इच्छेसाठी करत आहात ते तुम्हाला महाराजांना सांगायचं आहे। सगळ्यात आधी म्हणायचं की मी तुमचं नाव तुम्हाला सांगायचं असतं, तुमचं गोत्र, तुम्हाला जर गोत्र माहित नसेल तुम्ही कश्यप गोत्र म्हणू शकता। त्यानंतर तुमची जी काही इच्छा आहे तुम्हाला महाराजांना सांगायची आहे आणि मी हे पारायण माझ्या या इच्छेसाठी करत आहे असं तुम्हाला महाराजांना म्हणायचं आहे आणि तुम्हीच माझ्याकडनं ही सेवा निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या अशी तुम्हाला महाराजांना प्रार्थना करायची आहे। कारण की हे पारायण आपल्याकडनं महाराजच पूर्ण करून घेत असतात, म्हणून महाराजांनाच प्रार्थना करायची की महाराज माझ्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घ्या। कारण की हे पारायण आपल्याला मध्येच सोडता येत नाही। जर तुम्हाला कधी सुतक आलं मध्ये किंवा तुमच्या घरामध्ये असं काही घडलं तर तुम्हाला हे पारायण मध्येच सोडता येणार नाही, तुम्हाला ते दुसऱ्यांकडनं ते पूर्ण करून घ्यावं लागतं। त्यानंतर बघा आता पूजा मांडणी करून झाल्यावर तुम्हाला संकल्प करायचा आहे। संकल्प करून झाल्यानंतर तुम्हाला वाचनाला सुरुवात करायची असते। वाचन करताना आता कोणत्या दिवशी किती अध्याय तुम्हाला वाचायचे आहे हे पारायण आपल्याला 7 दिवसाचं करायचं असतं, त्यामुळे 7 दिवसात आपल्याला 53 अध्याय वाचायचे असतात। कोणत्या दिवशी किती अध्याय वाचायचे आहेत हे पण या ग्रंथामध्ये दिलेलं आहे, तरी पण मी तुम्हाला एकदा सांगते की पहिल्या दिवशी तुम्हाला 1 ते 9 अध्याय वाचायचे असतात। त्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला 10 ते 21 अध्याय वाचायचे असतात। तिसऱ्या दिवशी तुम्हाला 22 ते 29 अध्याय वाचायचे असतात। चौथ्या दिवशी तुम्हाला 30 ते 35 अध्याय वाचायचे असतात। पाचव्या दिवशी तुम्हाला 36 ते 38 अध्याय वाचायचे असतात। सहाव्या दिवशी तुम्हाला 39 ते 43 अध्याय वाचायचे असतात आणि सातव्या दिवशी तुम्हाला 44 ते 53 अध्याय वाचायचे असतात। मराठी भावार्थ वाचावा का, तर बघा जर तुम्ही नवीन असाल ना तुम्ही मराठी भावार्थ वाचा, जेणेकरून तुम्हाला समजेल की या अध्यायामध्ये काय आहे। मराठी भावार्थ वाचावा की नाही ही आपली इच्छा असते, पण जर वाचला तर आपल्याला त्या अध्यायामध्ये काय आहे व्यवस्थितपणे समजतं आणि जेव्हा आपल्याला अध्यायामध्ये काय आहे हे समजतं तेव्हा आपल्याला सुद्धा वाचनाची गोडी लागते आणि हे पारायण आपल्याकडनं मनापासून घडतं। म्हणून तुम्हाला शक्य असेल मराठी भावार्थ वाचलं तर नक्कीच वाचण्याचा प्रयत्न करा। त्यानंतर बघा आता याचे नियम कोणते आहेत, तर हे पारायण आपल्याला पहाटे 3 वाजल्यापासून दुपार 4 पर्यंत तुम्हाला वाचायचं आहे। त्यानंतर दुसरा नियम असा आहे की हे पारायण सुरू असताना ब्रह्मचर्याचं आपल्याला पालन करायचं आहे। त्यानंतर तिसरा नियम असा आहे की मांसाहार आपल्याला वर्ज करायचा आहे। हे 7 ते 8 दिवस आपल्या घरामध्ये मांसाहार येणार नाही। आपण पारायण जो पारायण करणार आहे त्याने ते करायचंच नाहीये, पण तुमच्या घरात सुद्धा मांसाहार येणार नाही याची काळजी तुम्हाला घ्यायची आहे, कारण की आपण दत्त महाराजांची इतकी प्रभावी सेवा करत आहोत, त्यामुळे आपल्याकडनं तेवढी पवित्रता सुद्धा राखली गेली पाहिजे, लक्षात घ्या। त्यानंतर तुम्हाला परान्न वर्ज करायचं आहे, कोणाच्याही दुसऱ्यांच्या घरचं अन्न तुम्हाला खायचं नाही। जर पुरुष हे पारण करत असतील आणि त्यांच्या पत्नीला जर मासिक धर्म आला तर त्यांनी काय करायचं, त्यांनी शाकाहारी हॉटेलमधलं जेवण करू शकता। फक्त 3 वेळेस तुम्हाला गायत्री मंत्र पठण करायचं आहे आणि त्यानंतर तुम्ही ते जेवण घेऊ शकता। त्याचा नियम असा आहे की स्त्रियांनी व्यवस्थितपणे साडी घालून, हातात बांगड्या, कपाळाला कुंकू लावून, विवाहित स्त्रियांनी गळ्यात मंगळसूत्र, कपाळाला कुंकू, हातात बांगड्या, साडी घालून तुम्हाला हे पारण करायचं असतं। जर तुम्हाला अगदी शक्यच होत नाही तर यावेळेस तुम्ही ड्रेस सुद्धा घालू शकता, डोक्यावर तुम्ही ओढणी घ्या, ड्रेस घालू शकता आणि तुम्ही हे पारायण वाचू शकता। हे पारायण वाचताना काळं वस्त्र तुम्हाला परिधान करायचं नाही, लक्षात घ्या। 7 ते 8 दिवस तुम्हाला काळं वस्त्र चुकूनही घालायचं नाही, पुरुष असो किंवा स्त्री असो। त्यानंतर पारायण काळामध्ये या ग्रंथामध्ये असा नियम दिलेला आहे की पुरुषांनी दाढी वाढवायची नाहीये। त्यानंतर चामड्याची कोणतीही प्रकारची वस्तू तुमच्या जवळ असली नाही पाहिजे। चामड्याचा बेल्ट असू द्या किंवा चामड्याची तुम्हाला चप्पल सुद्धा वापरायची नाही हे पारायण सुरू असताना, आणि चामड्याचा बेल्ट घालून सुद्धा हे तुम्हाला पारायण करायचं नाही, लक्षात घ्या। तर हे नियम जे आहेत तुम्हाला काटेकोरपणे पाळायचे आहेत। त्यानंतर बघा हे पारायण सुरू असताना तुम्हाला कोणाच्याही मृत शौचात जायचं नाहीये। जर असं तुमच्या जवळपास कुठे घडलं तर तुम्हाला तिथे जायचं नाही, कारण की तुम्ही पारायण करत आहात। तुमच्या घरातले इतर व्यक्ती जाऊ शकतात, पण जो पारायण करणारा व्यक्ती आहे त्यांनी जायचं नाहीये।
त्यानंतर हे पारायण सुरू असताना आपल्या घरामध्ये कमीत कमी 2 ते 3 वेळेस तुम्हाला गोमूत्र शिंपडायचं आहे। आणि जरी कोणी एखादी व्यक्ती बाहेरची येऊन गेली आपल्या घरामध्ये तरी सुद्धा तुम्हाला ती व्यक्ती येऊन गेल्यानंतर गोमूत्र शिंपडायचं आहे। कारण की बघा, हा ग्रंथ खूप पवित्र आहे आणि त्याची पवित्रता राखणं हे आपलं काम आहे। तेवढी पवित्रता आपल्याकडनं राखली गेलीच पाहिजे, तेव्हाच आपण केलेल्या पारायणाचं आपल्याला संपूर्ण फळ मिळणार आहे, लक्षात घ्या। हे पारायण सुरू असताना रोज सकाळ संध्याकाळ तुम्हाला नैवेद्य दाखवायचा असतो। जे तुम्ही खाणार आहात, पारायण करणारा व्यक्ती जे काही खाणार आहे ते तुम्हाला नैवेद्य दाखवायचं आहे। आणि नैवेद्य दाखवल्यानंतर तुम्हाला आरती करायची आहे। आरती पण तुम्हाला सकाळ संध्याकाळ करायची असते। ज्यांना अगदी जॉबमुळे किंवा कामामुळे शक्यच होणार नाही 2 टाइम आरती करायला, त्यांनी 1 वेळेस जरी केली आरती तरी पण चालणार आहे, पण 2 वेळेस करण्याचा प्रयत्न करा जर तुम्हाला शक्य होत असेल तर। त्यानंतर बघा, रोज रात्री झोपताना तुम्हाला विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचायचं असतं। का वाचायचं असतं? कारण की हे पारायण करताना आपल्याकडनं कधी चुका घडतात, कळत नकळत आपल्याकडनं काही चुका घडतात, आपल्याकडनं एखादा नियम पाळायचा राहून जातो, आपल्या लक्षात येत नाही। त्यामुळे त्या अपराधाची क्षमा म्हणून आपण विष्णू सहस्रनाम स्तोत्र वाचत असतो, जे आपल्याला रात्री झोपण्यापूर्वी वाचायचं आहे, लक्षात घ्या। आणि हे स्तोत्र वाचायला विसरायचं नाही। त्यानंतर बघा, हे पारायण सुरू असताना तुम्हाला सोफ्यावर किंवा बेडवर बसायचं नाहीये, झोपायचं नाही। तुम्हाला खाली सतरंजी अंथरून तुम्हाला त्यावर झोपायचं आहे, लक्षात घ्या। हे पारायण करत असताना कोणाची निंदा मस्करी, कोणाला शिव्याशाप देणं या गोष्टी आपल्याला चुकूनही करायच्या नसतात। कारण की आपण इतकी प्रभावी सेवा करत आहोत, त्यातल्या त्यात आपण कुठलीही सेवा करताना जर आपण एकीकडे आपलं कर्म जर चांगलं नसेल तर त्या सेवेचं आपल्याला कुठल्याही प्रकारचं फळ मिळत नाही। म्हणून आपले कर्म चांगले ठेवून, आपले विचार चांगले ठेवून, आपलं मन शुद्ध ठेवून तुम्हाला या ग्रंथाचं पारायण करायचं आहे। म्हणूनच म्हणतात की जर आपलं मन पवित्र असेल तरच हे गुरुशब्द पारायण करायचं आहे। कारण की आपला भाव स्वच्छ असेल, आपलं मन पवित्र असेल तरच आपण केलेल्या सेवेचं फळ आपल्याला मिळणार आहे। आणि हे जे काही पारायण आहे तितकंच पवित्र आहे, तितकंच ते प्रभावी आहे। त्यामुळे आपलं मन शुद्ध ठेवून, पवित्र ठेवून आपल्याला हे पारायण करायचं आहे, लक्षात घ्या। त्यानंतर बघा, हे पारायण सुरू असताना सुद्धा आपण जी काही नित्यसेवा करत आहोत स्वामींची, तुम्ही जी काही नित्यसेवा करत असाल, रोजचे 3 अध्याय आणि 11 माळी श्री स्वामी समर्थ जप, ती नित्यसेवा तुम्हाला सुरूच ठेवायची आहे। कधी कधी असं होतं ना की आपण पारायण सुरू करतो आणि आपल्या नित्यसेवेकडे आपल्याला दुर्लक्ष होऊन जातं, आपण नित्यसेवा करत नाही। आपल्याला असं वाटतं की आपण ही सेवा करत आहोत, पण तसं नाही। आपण जेव्हा हे पारायण करतो तेव्हा सुद्धा आपल्याला आपली नित्यसेवा ही सुरूच ठेवायची असते। कारण की नित्यसेवा ही आपली रोजची सेवा आहे। ही पारायण आपण 7 दिवसांसाठीच मांडलेलं असतं, लक्षात घ्या। म्हणून पारायण जरी सुरू असेल तरी सुद्धा आपल्याला नित्यसेवा ही करायचीच आहे, तेव्हाच आपल्याला आपण केलेल्या संपूर्ण सेवेचं फळ मिळणार आहे, लक्षात घ्या। आता कोणते पदार्थ खावेत आणि कोणते खाऊ नयेत हे आता आपण बघूया। बघा, सगळ्यात आधी तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाणार किंवा चपाती खाणार, तीच तुम्हाला 7 दिवस खायची आहे। जर तुम्ही पहिल्या दिवशी भाकरी खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस भाकरीच खायची आहे। जर तुम्ही पहिल्या दिवशी चपाती खाल्ली तर तुम्हाला 7ही दिवस चपातीच खायची आहे। भाज्या कोणत्या खाव्यात? तर भाज्यामध्ये तुम्ही बटाटा, कोबी, फ्लॉवर, त्यानंतर दोडके, गिलके, त्यानंतर भेंडी, ही ताक, दूध तुम्ही घेऊ शकता। या ज्या काही भाज्या आहेत तुम्हाला 7 दिवस अदलून बदलून तुम्ही त्या खाऊ शकता। असं काहींना असं वाटतं की भाजी पण एकच खायची का, तर असं नाहीये। तुम्ही भाज्या अदलून बदलून, ज्या भाज्या मी तुम्हाला सांगितल्या त्या भाज्या तुम्ही अदलून बदलून खाऊ शकता। फक्त तुम्हाला एक तर भाकरी खाली तर भाकरीच खायची आहे 7 दिवस, आणि चपाती खाली तर चपातीच तुम्हाला 7 दिवस खायची आहे। तुम्हाला भात खायचा नाहीये, कुठल्याही प्रकारच्या डाळी तुम्हाला खायच्या नाहीत, लक्षात घ्या। नंतर बघा, जर तुमचा उपवास आला तुम्ही फळे खाऊ शकता, साबुदाण्याची तुम्ही खिचडी खाऊ शकता, तर हे पदार्थ तुम्ही उपवासाला खाऊ शकता। बघा, भाजीमध्ये तुम्हाला कांदा लसूण वापरायचा नाही किंवा मोहरी सुद्धा तुम्हाला घालायची नाहीये। फक्त तुम्ही मिरची घालून, जिरं घालून तुम्ही त्याची फोडणी देऊ शकता आणि ती भाजी तुम्हाला खायची असते। तुम्हाला त्यामध्ये कांदा घालायचा नाहीये, लसूण घालायचं नाही किंवा मोहरी सुद्धा तुम्हाला घालायची नाही। त्या गोष्टी वर्ज्य करून तुम्हाला भाजी बनवायची आहे आणि ती तुम्हाला 7 दिवस खायची असते। भाज्या तुम्ही अदलून बदलून खाऊ शकता, मी तुम्हाला सांगितलेलं आहे। तर अशापर्यंत तुम्हाला हे खाण्याचे नियम पाळायचे आहेत आणि अशापर्यंत तुम्हाला सात्विक आहार 7 दिवस घ्यायचा असतो। आपलं मन आचरण शुद्ध ठेवून तुम्हाला हे पारायण करायचं असतं, लक्षात घ्या। आणि पारायण पण कोणत्या वेळेत वाचायचं हे तुम्हाला समजलं असेल। फक्त दुपारी जी वेळ आहे 12 ते 12:30
या वेळेमध्ये तुम्हाला हे पारायण वाचायचं नाही, कारण की ही वेळ दत्त महाराजांच्या भिषेची वेळ असते। म्हणून फक्त पहाटे 3 वाजल्यापासून दुपारी 4 पर्यंत तुम्हाला हे पारायण वाचायचं आहे। मधातली जी वेळ आहे 12 ते 12:30 या वेळेमध्ये तुम्हाला पारायण करायचं नाही, किंवा दुपारी 4 नंतर पण तुम्हाला हा ग्रंथ वाचायचा नसतो। तर तुम्हाला सगळे नियम समजले असतीलच, तर हे जे काही नियम आहे तुम्हाला पाळायचे आहेत। तुम्हाला काय खायचं आहे काय नाही हे पण तुम्हाला समजलं असेल। दही, ताक, दूध तुम्ही घेऊ शकता। भाज्या पण तुम्ही बटाट्याची भाजी, त्याचबरोबर कोबी, फ्लॉवर, गिलके, दोडके, भेंडी या ज्या काही भाज्या आहेत तुम्ही अदलून बदलून खाऊ शकता। बघा आपल्याला 7च दिवस नियम पाळायचे असतात, त्यामुळे 7 दिवस तुम्ही या भाज्या अदलून बदलून खाऊ शकता। त्यामुळे अजिबात असं विचार करू नका की एवढे नियम पाळायचे आहेत, माझ्याकडनं होईल का। जर आपण ठरवलं ना तर महाराज सुद्धा आपल्याकडनं ती सेवा पूर्ण करून घेत असतात। म्हणून आधी माझी तयारी करा, आणि खरंच तुम्ही जर विचार केला हे पारायण मला करायचं आहे तर महाराज सुद्धा तुमची साथ देत असतात आणि तुमच्याकडनं हे पारायण निर्विघ्नपणे पूर्ण करून घेत असतात। तर नक्की करा। बघा हे पारायण केल्यामुळे अशक्यही गोष्टी शक्य होतात, असाध्य सुद्धा असे आजार आहेत जे या पारायणामुळे बरे होतात। खूप प्रभावी असा हा ग्रंथ आहे, देवी शक्तीने भरलेला हा ग्रंथ आहे, आणि ज्या घरामध्ये हे पारायण घडतं ना त्या घरामध्ये कुठल्याही प्रकारची नकारात्मकता राहत नाही। आणि साक्षात दत्त महाराजांनी असा आशीर्वाद दिला आहे की जो कोणी व्यक्ती हे पारायण करतो त्याच्या घरामध्ये माता लक्ष्मीचा अखंड वास राहतो, त्याच्या घरामध्ये धनधान्य, संपत्ती, संतती सगळं काही नांदत असतं, लक्षात घ्या। म्हणून हे पारायण खूप जास्त प्रभावी आहे, आणि आपल्या ज्या काही मनोकामना आहेत त्या सुद्धा या पारायणाने पूर्ण होत असतात। दत्त महाराजांचा आशीर्वाद आपल्याला मिळत असतो। म्हणून तुम्हाला जर शक्य असेल तर नक्कीच हे पारायण करण्याचा प्रयत्न करा। जे काही नियम मी तुम्हाला सांगितलेले आहेत ते तुम्ही नक्कीच पाळा। स्त्रियांनी आपला मासिक धर्म पाहून हे पारायण करण्याचा विचार करा, कारण की कधी कधी असं होतं की आपण पारायणाला सुरुवात करतो आणि स्त्रियांना मध्येच मासिक धर्म येतो। किंवा जर तुम्हाला आता नाही जमलं गुरुपौर्णिमेनिमित्त, तुम्ही गुरुपौर्णिमा झाल्यावर सुद्धा तुम्ही हे पारायण करू शकता। हे पारायण आपण कधीही करू शकतो वर्षभरातून, त्यामुळे अगदी असा विचार करू नका की गुरुपौर्णिमा आहे मग तरच हे पारायण करायचं आहे का, तर असं अजिबात नाही। तुम्ही वर्षभरामध्ये कधीही सुद्धा हे पारायण करू शकता, काहीच हरकत नाही। फक्त पारायण आपल्याकडनं मनापासून आणि पूर्ण श्रद्धेने घडलं पाहिजे, लक्षात घ्या। आता बघा या पारायणाचं उद्यापन कसं करायचं आहे हे तुम्हाला मी पुढच्या व्हिडिओमध्ये सांगेलच। आजच्या व्हिडिओमध्ये फक्त तुम्हाला हे नियम मी सांगितले आहे, हे नियम तुम्हाला पाळायचे आहेत। सगळे नियम पाळण्याचा प्रयत्न करा। तर सगळे नियम तुम्हाला समजले असतीलच। तुम्हाला अजूनही यामध्ये काही डाऊट असेल तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये विचारू शकता। तर चला, ही एक अत्यंत महत्त्वाची माहिती मला तुमच्यासोबत शेअर करायची होती। तर झालेली सेवा मी स्वामी माझ्याने रुजू करते आणि आजचा व्हिडिओ इथेच थांबवते। तुम्हाला जी माहिती आवडली असेल त्या व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। पुन्हा भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओ सोबत या नवीन विषयासोबत। तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ, जय जय स्वामी समर्थ।